कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अच्छा, ही आहे का जिचं नशीब फळफळलं? मला नाही दिली दुसरी संधी कुणी, हिला बरी मिळाली। सुंदर आहे, पण या घरात ही कशी येते ते मी बघतेच। आत्या, हाँ? हे काय? काय रे? अरे ते खाली का फेकलेस तू? मी नाही फेक। मग हे इथे असं झालंय? अरे काम करून ना हात आखडले म्हणून पडला असेल। अरे हो, तुला सांगायला विसरले मी, तुझ्या होणाऱ्या बायकोचा फोटो आहे तो। बघ बघ, मज्जा आहे बाबा एका मुलाची। आला फोटो? हो आला। अरे ऐक ना आकाश, ऐक ना, चल मी काय म्हणते, हे बघ तू पण बघून घे ना एकदम मुलगी। कसं आहे, आम्ही सगळ्यांनी मुलगी बघितली आणि आम्हाला सगळ्यांना खूप आवडली। एकदा तुझी पसंती कळली ना की मग आपण त्यांना होकार सांगायला मोकळे। तुम्हाला मुलगी पसंत आहे ना? मग माझाही होकार आहे। मला फोटो बघायची काही गरज नाही, आणि तसंही फोटो बघून मला तिच्याबद्दल काय कळणार आहे? अवनी, चहा दे ग, मला झोप येते। आई ऐका ना, होकार आला आपल्या अटींसकट। वंसा ऐका ना, काय हा फोटो आहे ना, हा तुम्ही आकाशच्या खोलीमध्ये ठेवून या ना। मी का? अहो तुमच्याशिवाय दुसरं कोण करणार आहे काम? लवकरात लवकर बाबांशी बोलायलाच हवं। आईंनी ठेवलेली ही अट सगळ्यांना कळायला हवी। हो, 4 लोकांमध्ये बघायला लाजत असेल तो, एकांतात बघेल हिला। घ्या, जा 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 जा, खूप काम आहेत बाई, आता तयारीला लागलं पाहिजे। चिनू, आता तुझं राज्य मी लपणार। ओके ठीक आहे। 10, 30, 30, 40 रेडी का? नॉट रेडी। रेडी? यस रेडी। मनो इज स्टॉप। अरे यार, तू नेहमी मला लवकर आउट करते। अरे पण काही हरकत नाही हा चिनू मनू, मी तुमच्यासाठी की नाही एक गंमत आणली बर का। गंमत? हा, ही गंमत आहे ना, मी इथे ठेवून जाणार आणि मग बाबा येतील ना तेव्हा ही गंमत त्यांना द्यायची। हे बघा, ही आहे तुमची नवीन होणारी आई। होणारी आई म्हणजे? तुमच्या बाबांचं जिच्याशी लग्न होणार ना ती। तिचं तुम्ही ऐकायचं, तिला त्रास नाही द्यायचा अजिबात। मज्जा आहे बाबा 2 मुलींची। मज्जा म्हणजे? मज्जा म्हणजे तुम्हाला ही खोली सोडून दुसऱ्या खोलीत जावं लागणार, आणि आता या खोलीत तुमचे बाबा आणि तुमची नवीन आई राहणार। बाबा कसे नवीन आईचं सगळं ऐकणार ना, तसं तुम्हालाही ऐकावं लागणार। तिने एखाद दिवस जर तुम्हाला असा थोपडा दिला तरी रडायचं नाही हा अजिबात। तिने तुम्हाला खायला नाही दिलं, उपाशी ठेवलं तरी कुणालाही सांगायचं नाही। तुम्हाला घरात हाकलून दिलं तरी एकदम चुप। आणि तुम्ही ही गोष्ट कोणाला तरी सांगितली आहे हे जर तिला कळलं तर ती तुमची कंप्लेंट तुमच्या टीचरकडे करेल।
हो, नाहीतर तुम्हाला ना भूत बाबाकडे घेऊन जाईल किंवा तुम्हाला अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवेल. तेव्हा कोणालाही सांगायचं आई. झोपायचं. चिनू, मनू, चिनू, मनू, काय रे, का रडताय तुम्ही? काय झालंय काय सांगा ना मला. या तुम्ही या इथे. काय 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 झालं? अरे काय झालं? हा, मला सांगाल का तुम्ही प्लीज? तुम्ही काय बोलत का नाही आहात? हा, इथे बस. काय झालंय बाबू? काय झालंय? सांग काय झालंय? का रडताय तुम्ही? बाबू तू सांग ना प्लीज. बाबा, तू दुसरीला लग्न करणार आहेस आणि आमच्यापासून लांब जाणार आहे आणि आम्हाला विसरणार आहेस. प्लीज नको न करू असं. प्लीज नको ना आम्हाला तुझ्यापासून लांब करूस. आम्हाला तुझ्या बरोबर राहायचंय. प्लीज ना बाबा, प्लीज प्लीज ना बाबा, प्लीज नको न करू असं. मी काय बोलताय? हा, कोणी सांगितलंय तुम्हाला हे सगळं? मनू, चिनू, तुम्ही दोघी माझ्यासाठी माझं अख्खं जग आहात. मी एक क्षणभरही तुमच्यापासून लांब राहू शकत नाही आणि मी नाही राहणार. आय प्रॉमिस. मग हा कोणाचा फोटो आहे? आय एम सॉरी, खरंच चुकले. पण आय प्रॉमिस, मी आता इथून पुढे असं कधीच वागणार नाही. तुझ्याशिवाय माझ्या मनात आता कोणाला शिरूच देणार नाही. खरंच सॉरी. आई, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.